नमस्कार माता बंधूंनी भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो, विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि फेसबुक पेजवरती आपलंसुद्धा हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आम्ही आता रेड्डी गणपतीचं दर्शन करून आलो आहे बघा इथं निवती बीचला आलो आहे. आणि इथं आता बोटिंग रायडिंग काय आहेत, डॉल्फिन पॉईंट हे सगळं बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तो व्हिडिओ पे लगे रहो. हे इथं बघा मित्रांनो, बोटिंगला येण्यासाठी जे पैसे लागतात त्याचं ते बुकिंग तीन करून घेतात. आणि ह्या इथं बघा असं नाश्त्यासाठी तीन तुम्हाला सगळी अशी दुकानं आहेत मित्रांनो ह्या निवती बीचवर. आणि ती इकडे आली बघा आपली ती लालपरी बसची सुद्धा सोय आहे इथे येण्यासाठी. आणि ह्या इथं बघा मित्रांनो, ह्या अशा बोटी आहेत, ह्या इथं बोटी आहेत अशा. आणि ह्या बोटी ते 7 पॉईंट जे काय आहेत, म्हातारची चूळ बीळ परत डॉल्फिन पॉईंट हे सगळं आहेत, ह्या बोटीतनं घेऊन जातात बघा सगळ्यासनी. आणि त्याचा नजारा तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो. एक नंबर असा नजारा आहे. जंगल, नारळाची झाडे कोकणातली, हे बाई नारळाची झाडं बिडं असं मस्त नजारा आहे बघा मित्रांनो. बघा मित्रांनो, निवतीच्या बोटमधनं आम्ही सगळेजण निघाला हवे. आम्हाला हे अंगात घालायला हे लाल काय म्हणते त्याला, लाईफ जॅकेट दिल्यात. तर मामाने सांगितलं लाईफ जॅकेट म्हणजे पाण्यात पडला बिडला तर तुम्हाला पवायला येत आहे आणि तुम्ही बुडत नाही सा. आणि तुम्हाला आता सगळं आमची गँग दाखवतो. आणि तिकडे बघा बसलाय बघा तो झेंडा वर करून, तो अबू, कृष्णा, पवनराजे, सुरेश मोरे, शशिकांत, रमेश मोरे, हा त्यांचं नाव जो रमेश मोरे, आणि मल्लू जनकोंडा, आणि आय एम युट्यूबर दादा गावडे युट्यूबर. आणि आम्ही आता सगळेजण चालले बघा तिकडे मागं बोट बाऊ 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 करायला लागल्या. आणि आता बोट चालली आता. तर चला मित्रांनो, आनंद घेऊया जीवनाचा, क्योंकि जिंदगी ना मिलेगी दोबारा, तो खुल के जी ले यारा. इथं बघा मित्रांनो, तो वर असा डोंगर आहे आणि हे बघा असं निळशार असं सगळं पाणी आहे. आणि इकडे बघा असं डोंगर, नारळाची झाडं ही सगळी आहेत. आणि हे बघा पाणी दाखवतो तुम्हाला. मामा नाव काय तुमचं? लहू सारंग. तर बघा मित्रांनो, आणि मामा तुमचं नाव? प्रकाश. तर मित्रांनो, हे दोघं भाऊ आहेत. बोट तुमचीच आहे. तर या मित्रांची, मामा यांची बोट आहे मित्रांनो. आणि तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर. 8390 230352 मित्रांनो यांचा नंबर आहे. कधी जरी आला तरी पण यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथं बघा माग बोट आणि बघा मित्रांनो किती मस्त वाटतंय. आणि बा करून बोट चालल्या आणि आवाज भारी वाटायला लागलाय. आणि आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, इतकं असं गार वातावरण आहे. तुम्हाला सांगतो थंडगार असं पाणी उडायला लागलंय चेहऱ्यावर, पाण्याचं दुसार यायला लागल्यात. आणि एक अनुभव वेगळाच आहे. आणि तिकडे बसला तो बसलाय बघा वर घोड्यावर, बोटीच्या घोड्यावर बसलाय बघा अभिराज बसलाय. आणि नाद घोडा इथं नजारा आहे बघा मित्रांनो. ह्या इथं बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो अशी मोठी एकदम अशी दगड आहेत बघा. आणि समुद्राच्या बरोबर मध्यभागी हे सगळं दगड आहेत मोठीच्या मोठी. आणि ह्या इथं सुद्धा एक गोल्डन रॉक म्हणून आलाय बघा. ह्या पॉईंटला गोल्डन रॉक म्हणतात. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती सांगतो, मामाने सांगितल्याप्रमाणे ह्या इथं ह्याला गोल्डन रॉक असं म्हणतात. आणि ह्या इथं सुद्धा बघा कडेला असा छोटासा बीच आहे बघा मित्रांनो. आणि ती बघा ही सगळी अशी नारळाची झाडं आहेत. आणि कोकण म्हटलं की नारळाची झाडं, सुपारी झाडं, फणस, आंबा, काजू हे सगळं इकडे मिळणार बघा मित्रांनो. आणि किती अशी मोठी दगड आहेत बघा हे गोल्डन रॉक. आणि वर बसलाय बघा तो आमचा अबू चौगुले. आणि लाल अशी दगड आहेत बघा मित्रांनो. हे सोन्यासारखे दगड दिसतात, सोन्याच्या रंगासारखे दिसतात. म्हणून ह्या पॉइंटला बघा गोल्डन रॉक असं नाव पडलेलं आहे. तर मामा, बोटवाले मामा सांगतात की सकाळी 8 वाजता
तर मामा माहिती द्यायला लागल्या ह्याला गोल्डन रॉक का म्हणतात, कारण सूर्याची किरणं सकाळी ह्या मोठ्या दगडांच्यावर पडली की सोनेरी दिसतंय, सोन्यासारखा रंग दिसतोय, म्हणून ह्या पॉइंटला गोल्डन रॉक असं म्हटलं जातं. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ह्या असं पाण्याचं जे असं हे यायला लागलेलं असं नजारा, शिंतोडे बारीक तुषारचे तोंडावर यायला लागल्यात आणि गार एवढं मस्त वाटतंय की तुम्हाला सांगतो. हा पैसे भेटतात, एकदा यायला लागतंय. कुठं? निवती बीच. आणि बोट अशी खालवर लागल्या. हा मस्त नजारा आहे बघा मित्रांनो. बारीक असं तुषार डोळ्यावर तोंडावर मारायला लागल्यात. यो बघा मित्रांनो, अथांग असा निळा शार समुद्र आहे बघा मित्रांनो. आणि तुमची जिथपतूर नजर जात्या तिथपतूर बघा तुम्हाला सगळं सांगतो, पाणीच पाणी दिसतंय, निळं शार प्राणी. आणि आमची जी इच्छा आहे की ती इच्छा काय आहे, डॉल्फिन बघायची. आणि आता बघूया आमच्या नशिबात काय आहे. आमच्या नशीब जर टायमिंग जर चांगलं असलं तर डॉल्फिन असं आम्हाला भेट देऊन जाईल. आम्ही लई लांब आलोय म्हणून. तर देवाकडे मागणी करतो आणि देवाकडे पेक्षा डॉल्फिन माशाकडे मागणी करतो की माशा येऊन आम्हाला कवा तर दर्शन दे. कारण कवा तर आम्ही येणार आणि ते बी तुझं दर्शन नाही म्हणजे कसं होईल, चालेल काय, हे काय बरोबर नाही. त्यामुळे डॉल्फिन माशाकडे मनापासून मागणी करतो, या आणि जरा लांब न दे, डुबुक पूर्ण असं जा, खरं दर्शन दे. ह्या आहेत बघा, ह्या मासं पकडणाऱ्या बोटी आहेत. मासं पकडतात ह्या बोटीतनं. आता याला हाला लागले त्यामुळं. आणि ह्याच बोटीत बघा तिने जेवण बिवून करतात. 8-15 दिवस आत राहतात तिने बोटीत. ही बघा बोट आहे बघा, मासं पकडायची बोट, मच्छी की बोट दाखवतो बघा. बोट मित्रांनो मासं पकडायची, ही मोठी बोट आहे. जरा बोट आमची डान्स करायला लागल्या त्यामुळं ती नाव पण हालायला लागल्या. आणि ती आहेत बघा, ही मासं पकडणारी बोट आहे बघा मित्रांनो. किती मोठी आहे बघा बोट. हवाई मामा कसं आहे, बरं आहे काय? ओके, आम्ही पण चांगलं आहे तुमच्या आशीर्वादाने. तुम्ही पण चांगलं राहा, माझं बिझी पकडा, पैसा कमवा, जिंदगी लाईफ काय म्हटलं मामा? सागरी गुफा. ह्या पॉइंटला इथे सागरी गुफा. तर मित्रांनो शपथ, तर बघा मित्रांनो, इतकं सुख आणि इतका नजारा हा आपल्या महाराष्ट्रात आहे, आपल्या भारत देशात आहे. आणि उगाच लोक तिकडे दुबई, हाँगकाँग, चाँगकाँगला जातात. अहो इथं काय कमी आहे का आपल्या महाराष्ट्रात, आपल्या कोकणात? बघा की हे नजारा, काय दगड आहेत. हा किती सुंदर असा नजारा आहे. आणि ही दगड बघा, ही किती मोठी दगड आहेत. आणि जबरदस्त आहे बघा. मग मित्रांनो हे काढूया की, ओ मामा ते कडल नाही की तिकडे आत, हे मारूया रे, तिथं कडला तर बघा मित्रांनो, ही आतमध्ये असं हे येत आहे आणि गुफा असल्यासारखी आहे. आणि मामा भाऊ पण पळवला की डॉल्फिन आलंय. कुठं आहे? थांबा बाबा. ही बघा मित्रांनो पक्ष्यांची गुफा आहे. आणि इथं पक्षी वर हवेत उडतात, पण आता काय झालं, उन्हात पक्षी नाहीत. काय नजारा आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. हा. आणि एक नंबर बघा असा जलवा आहे बघा यो. आणि बघा की कसली दगड आहेत. आणि आज तिथं बघा मित्रांनो, तुम्हाला पूर्ण झूम करून दाखवतो. बघा हा त्या पक्षाची आहे. हा तर बघा मित्रांनो, इथं पक्ष्यांची गुफा म्हणून एक आहे. आणि तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये. आणि इथं ही मोठीच्या मोठी अशी दगड आहेत बघा. एक नंबर असा नजारा आहे. तर मामा मी ते म्हाताऱ्याच्या चुळीपाशी आलोय काय, अजून तिकडे जायचं. हे कुठला पॉइंट आहे? खडकॉल रॉक. बघा मित्रांनो, आता आम्ही खडकॉल रॉक मध्ये आलोय. आणि ह्या दोन्ही मोठ्या दगडांच्या, विशाल अशा दगडांच्या दोघांच्या मधनं आम्ही जाणार आहे बघा. आता नाव घेऊन आम्ही नाही नाव घेऊन जाणार, आम्हाला आम्ही नावात बसले. आणि मस्त असा नजारा आहे बघा मित्रांनो, शांत असा, किती मस्त वाटले. आता बघा अशी मोठीच्या मोठी अशी खडक आहे.
आणि सांदण आहे आणि ही बघा अशी सुंदर अशी नजारा आहे बघा मित्रांनो इथं. आणि पाणी असं लाटा खळ 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 व्हायला लागला, आवाज यायला लागलाय. आणि एकदम अशी मोठी मोठी दगड आहेत बघा मित्रांनो. आणि ह्या इकडे एक दगड आहे, मोठा आहे, मोठा मोठा दगड, अजब दगड आहे. आणि ह्या एक बाजूला एक दगड असा मोठा अजस्तर असा दगड आहे. आणि ह्या दोन्हींच्या मधनं मित्रांनो ही आपली बोट जात्या दोन्हींच्या मधनं. तिकडे सुद्धा बघा बोटी आल्यात, त्या समोर पण तिकडे बोटी आहेत. आणि ह्या इथं बघा आई शपथ कसला नजारा आहे बघा. इकडं दोन्हीच्या मोठ्या दगडांच्या मध्ये निळसर आकाश दिसतंय आणि पाण्याच्या लाटा बघा अशा खळ 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 बडवत्यात. हा 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 काय न सुंदर असा नजारा आहे बघा मित्रांनो. आई शपथ कसलं पाणी दिसलंय बघा. अरे वा 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 वा, खरोखर डोळ्याचं पारणं फेडणारा नजारा आहे बघा मित्रांनो. नाववाले मामा माहिती सांगत होते की जसा बार्लिन देश आहे तसाच हा एक पॉईंट आहे, पण त्यांना त्यासनी इथं आत घालायला ही बंदी आहे. तेवढे अर्धा 1 किलोमीटर त्यांनी जेवढे घेऊन जातात. आणि ह्यो नजारा आहे बघा असा सुंदर असा नजारा. आणि काय नजारा आहे बघा मित्रांनो. खरोखर मी मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतोय, पण साक्षात तुम्ही जर बघितला इथं येऊन काय विचारू नका, सुंदर असा नजारा आहे बघा ह्यो. आणि चारही बाजूनं निळं शार असं पाणी. आणि हा 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 इथं आतमध्ये आहे बघा बघा मित्रांनो. हे इकडून असं पाणी जातंय आणि बघा तो नजारा किती मस्त आहे बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो आता. हो हो हो, नाव जर हल्ला बघा कसलं दिसतंय बघा हो मित्रांनो. या 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 मित्रांनो, आपला व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण सगळं व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो, कारण हे सुख खरोखर मस्तच आहे. हे आहे बघा पोर्तुगालीन काळातलं द्वीपुर आहे आणि त्या काळात बांधलेला आहे. आणि ह्या मोठ्या दगडात जाऊन बांधलेला आहे. आणि काय पोर्तुगालने जरी म्हटलं असलं बांधलंय तर ते बांधल्यात आपल्या भारतातल्या लोकांनीच बांधलेलं आहे. ते भारतीय लोकांची कारागिरी आहे बघा ही. हे बघा तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो. समोरनं नजारा दाखवतो. ही पोर्तुगालीन काय तर आहे म्हणाल्यात, कारण ते मामा तिकडं मागं आहेत आणि पोटच्या आवाजात ऐकू येत नाही. आणि असं बघा बांधकाम त्यांनी केलेलं आहे बघा जाऊन. हे लाईट हाऊस आहे बघा मित्रांनो, लाईट हाऊस. आणि ही वर बघा अशी सगळी इथं वर बघा त्या डोंगरावर समुद्रातनं हे आणून बांधकाम त्यांनी केल्यात बघा. तेव्हा इकडे बांधकाम वर वर घरं बांधल्यात बघा. हे या या काय नजारा तर आहे तुम्हाला सांगतो. बघा बघा म्हातारी चूळ आली बघा. येणार येणार म्हातारी. आणि जरा जोर लागू दे, जोर लागू दे, जरा मोठी येऊ दे चूल, जरा मोठी येऊ दे चूल, जरा मोठी येऊ दे. आली आली बघा, आली बघा. येते बघा, येते बघा, येते बघा. म्हातारी येऊ दे, हा येऊ दे. हान हान जोरात, हान की हान, हान की चूल बडी. अरे काय अगं हान की हान, हे हान की हान, हे हान की म्हातारी दमल्या काय. हान की हान म्हातारी, इकडे टायमिंग वाढालंय. हे आणते बघा, आणते बघा, आणते बघा म्हातारी चूळ. अनेक वेळ द्या दणका. इकडे इकडे धक्का लागला.